सर्वांना माझ्या मराठी रसोई चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण नागपंचमी स्पेशल बघा, आता नागपंचमी जवळ आलेली 4 दिवसावरती, तर त्याच्यासाठी मी उकडीचे कानोले बनवणार आहे. प्रत्येक गावची प्रथा वेगळी असते. आमच्या गावाकडे सवा ठेवत नाहीत नागपंचमी दिवशी, तर त्याच्यासाठी आमच्याकडे उकडीचे पदार्थ बनवतात. तर आम्ही उकडीचे कानोले बनवतो गव्हाच्या कणकीचे किंवा तांदूळाच्या पिठाचे. मी आज तुम्हाला तांदूळाच्या पिठाचे उकडीचे कानोले दाखवणार आहे. तर बघा, आता मी एक नारळ घेतलेला आहे इथं. हा नारळ आता आपण खोवून घ्यायचंय खोनीने, किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण ते पाठीमागचं जरा काळ हे होतं ना, मग खोनीने खोवून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी मी एक बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बारीक दळलेलं एकदम. हे बघा, तांदळाचं पीठ घेऊन आपण आता हे उकड काढणार आहे ह्याची. त्याच्यासाठी मी 4 वेलची घेतलेली आहे, छोटा तुकडा जायफळचा घेतलेला आहे, एकदम वेलची एवढाच एक जायफळचा तुकडा घेतलेला आहे मी. 1 चमचाभर आपण खसखस घालणार आहे त्या सारणमध्ये. 1 चमचा तूप लागेल आपल्याला. आणि गुळ आपल्याला जेवढा आता नारळ जितका वाट्या भरेल त्याचा निम्मा आपण गुळ घ्यायचंय. 2 वाट्या खोबऱ्याचा किस झाला तर आपण 1 वाटी किंवा सपाट वाटी त्याच्या निम्मा आपण गुळ वापरणार आहे. तर आपण अगोदर हे खोबरं खोवून घेऊया. तर मी खोबरं हे खोवून घेतलेले. हे बघा, असं बारीक खोनीने खोवलं ना, बारीक पांढरं शुभ्र निघतं. तर हे 2 वाट्या झालेले आहेत, ह्या सपाट 2 वाट्या. तर 1 वाटी मी गुळ घेतलेले आहे त्याच्यासाठी. आता मी इथं पॅन तापत ठेवलेलं आहे गॅसवर. आपण अगोदर सारण करून घेऊया आणि नंतर मग आपण हे तांदळाचं पीठ उकडून घेऊया. मी 1 चमचा तूप घालणार आहे. हे खोबरं आपण ह्याच्यात चांगलं परतवून घ्यायचं. साजूक तूप घातलेलं आहे मी 1 चमचा. त्याच्यात हे खोबरं, किसलेलं खोबरं मी 1-2 मिनिटाचं परतवून घ्यायचं. हे बघा, आपलं गुळ ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण थोडंसं किंचित मीठ टाकून घ्यायचं, चिमूटभर. कुठल्याही गुळाच्या गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकावं चवीसाठी. आणि खसखस 1 चमचा, वेलची जायफळ पूड 1 छोटा चमचा टाकली मी. आणि ही खसखस 1 चमचा टाकून घ्यायची बघा. आता आणि 1-2 मिनिटं चांगलं गुळामध्ये चांगलं घट्ट होत आलेलं आहे आपलं सारणाचा गोळा होईतोवर. आता जास्त पण हे करायचं नाही तर त्याचा कडवट वास येतो. आता होत आलेलं आहे आपल्या हे. सतत असं ढवळत राहायचं, म्हणजे 5 मिनिटं लागतात, 5-10 मिनिटं तयार व्हायला. बघा, इथं आपण जाडबुडाची कढई तापत ठेवलेली अशी. आता आपण हे पीठ मोजून घेऊया वाटीने. जितकं पिठी भरेल ना तांदळाची तितकं आपण पाणी घ्यायचंय. दोन वाट्या पिठी आहे आपली ही. आपण 2 वाट्या पाणी घालायचं ह्याच्यामध्ये, कढईमध्ये. आदण ठेवूया आपण 1 आणि 2. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, अगदी जास्ती नाही टाकायचं चवीसाठी, फक्त चिमूटभर मीठ टाकायचं. आणि साजूक तूप 1 चमचा घालून घ्यायचं. जास्ती घालायचं नाही तूप, 1 छोटा चमचा घातलेला आहे मी. आता ह्यात आपण 2 चमचे दूध घालून घेणार आहे. पांढरा शुभ्र कलर यायसाठी असं दूध घालून घ्यायचं आपण. 1-2 चमचे मी दूध घातलेले. बघा, अशा रीतीने आपली ही उकड आता तयार झालेली आहे बघा. बारीक गॅसवर असं उकड करून घ्यायची.
आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि एक वाफ येऊ देऊया चांगली अशी. जरा थोडस 1-2 मिनिटं वाफ येऊ द्या आणि मग आपण मळून घेऊया ही मधली. आता आपण हे थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेऊया गरमच. बघा आपलं चिकटत नाही पीठ, हाताला कसं उकड झालेले, परफेक्ट झालेले एकदम. चांगली मळून घ्यायची. थोडासा असा पाण्याचा हात लावायचा म्हणजे चिकटत नाही आपल्याला. एवढ्या एवढ्या आकाराचे हे लिंबा एवढ्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे चांगले. गरम गरमच हे करून घ्यायचं. अगोदर आपण हे गरम आहे तोवर उकड आपण गोळे करून घेऊया सगळे. अर्ध पातेलं. आता त्याच्यावरती तेल लावून आपण अशी हे चाळण ठेवूया. तेल लावायचं म्हणजे चिकटत नाही. असे लाटून घेऊया. थोडासा तेलाचा हात लावायचा. हे बघा अशा प्रकारे हे जास्त पण असे पातळ पण करायचे नाही आणि जाड पण नाही ठेवायचे. अशा रीतीने आपण हे आता ह्याच्यात आपण हे 1 चमचाभर असं सारण भरायचं. चांगलं दाबून घ्यायचं. अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं व्यवस्थित. आपला हा कानोला बघा कसं तयार झालेलं. अशा प्रकारे हे सर्व आपण रीतीनं सर्व हे तयार करून घेऊया. आता असा हा मिठवून घ्यायचा व्यवस्थित, अगदी दाबून घ्यायचा इथं काठाने आणि ह्याच्यात एक एक ठेवायचे अशी. थोडासा तेलाचा हात पुसायचा, जास्त पण नाही पुसायचा. हे बघा आपली उकड ही परफेक्ट झालेली आहे बघा. अशा प्रकारे हे सर्व आपण करून घेऊया आता कानोले आणि उकडून घेऊया. असं कडा मिठवून घ्यायच्या ह्याच्या, चांगलं प्रेस करून घ्यायचं. खूप छान लागतात हे खायला उकडीचे कानोले. तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या कणिक सुद्धा मळून ना असे उकडून घेऊ शकता. आता हे 10 मिनिटं आपण चांगले उकडून घ्यायचे. हे बघा ह्याच्यावरती झाकण ठेवूया. गॅसवरती 10 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे. हे तोपर्यंत आपण दुसरे करूया. हे आपण आता हे उकडलेत का बघूया आपण. हे बघा आता हे काय करायचं, थोडा वेळ चाळण आहे ना ही खाली उतरवून थंड होऊ द्यायची. थंड झाल्याशिवाय ते निघत नाहीत. थोडं थंड होऊ द्यायचं. थोडा गॅस बंद करायचा आणि हे थोडं थंड करण्यासाठी असं ठेवायचं. थंड झाल्यानंतर काढायचं आणि हे आपण परत वाफवून घेऊया, उकडून घेऊया. हे थोडे थंड होऊ देऊया. बघा छान असे आपले उकडलेले आहेत कानोले कसे बघा. उकडीचे कानोले बघा असे थंड झाल्यानंतर असे काढून घ्यायचे. त्याच्यावर अशी साजूक तुपाची धार घालायची अशी. आपला हा नागपंचमीचा उकडीच्या कानोल्याचा नैवेद्य तयार झालेला आहे. तर माझ्या चॅनलला नक्की
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व माझी रेसिपी करून पहा. धन्यवाद.